पुढच्या आंदोलनाची दिशा नेमकी कशी असणार आहे? आता आपण पाहतो की हा अंतरवलीचाच रस्ता आहे आणि मनोज जरांगे हे या ठिकाणी निघालेले आहेत आणि आपल्यासोबत स्वतः मनोज जरांगे देखील आहेत. आपण त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया. काय पुढची तुमची रणनीती आहे आणि कसा प्रवास करणार आहेत? कायद्याच्या सगळ्या नियमाचं पालन करून आझाद मैदानला उपोषण करणार. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सुरू करणार. मी याच्यावर ठाम आहे. मान्य न्यायदेवता आम्हाला न्याय देऊन परवानगी देणार. रोखता येणार नाही सरकारला. सरकार आम्हाला रोखू शकत नाही. कायदेशीर आंदोलनाला रोखू शकत नाही. न्यायदेवता आमचा न्याय करेल ही आम्हाला आत्मविश्वास आहे. अनेक नेते मात्र तुमच्या ह्या सगळ्यांना हिंदू विरोधी कृती असं म्हणतायत. नेते म्हणतात ना, त्यांचं कामच आहे ना. ते हिंदू बिगडीपणा आहे त्याला. पूजा करणार, पाठ करणार, दाटुंबडे दाखवणार. आम्ही दिवसातून 2दा-3दा पाय पडणारे लोक आहेत मंदिराच्या. 2दा-3दा सकाळी बी संध्याकाळी बी. असे हिंदू आहेत खरे हाडामासाचे. ते मतदानापुरते हिंदू आहेत. मतदान झालं का मराठा हा हिंदू असून हिंदू विरोधी म्हणजे आमच्या विरोधात देवधर्म आडवे आणून आम्हाला विनाकारण बदनाम करण्याचं काम करतायत. पण आमच्या हिंदूवरती अन्याय होतोय. आमची अडवणूक का हा आमचा मोदी साहेबांना आम्ही शाह साहेबांना प्रश्न आहे. आम्ही हिंदू आहेत, आमची अडवणूक का? कोण कोण आम्ही आमच्या देवताला आडकाठी आणू शकत नाहीत, कधी आणणार सुद्धा नाहीत. आम्ही सुद्धा हिंदू आहेत, परंतु आम्हाला का अडवणूक केली जाते? आमचा छळ का की मोदी साहेबाला आणि आम्ही शाह साहेबांना चाललोय आझाद मैदानात. आझाद मैदानावर न्याय देवता न्यायच करणार. ज्या अटी घालून दिल्या कायद्यानं त्याचं पुरेपूर मराठी पालन करणार. आज तुम्ही कोर्टात जाणार आहात या सगळ्या संदर्भात? हो, वकील बांधव आमचे जाणार. दुसरं असं आहे की आज तुम्हाला विखे पाटील भेटणार आहेत. तर विखे पाटील यांच्यासोबत कोण कोण शिष्टमंडळ आहेत, कधी भेटेल? नाही विचारलं मी त्यांना, पण फडणवीस साहेबांनी त्यांचं पाठवले त्यांची सगळी टीम मंत्रिमंडळाची. अशी माहिती मला मिळाली. विखे साहेबांच्या अध्यक्षत काय म्हणते त्याला नेतृत्व किंवा अध्यक्ष काय जे असेल ते त्याच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी निघालेले आहेत आणि अजून ते अंतरवलीपासून 3 किलोमीटरचं देखील अंतर पार केलेलं नाही. मात्र आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय या त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे आणि आज संध्याकाळी ते शिवनेरीपर्यंत पोहोचणार आहेत. आणि त्याच ठिकाणी आपण पाहिलं तर विखे पाटील आणि त्यांचं एक शिष्टमंडळ हे त्या दरम्यान सरकारकडून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांना यश येतं का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र 8 तीच आहे की चर्चा सगळ्यांसमोर होईल. नक्कीच कृष्णा, मनोज जरांगे हे आताच त्यांनी सांगितलं की मी या आंदोलनावर ठाम आहे आणि त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केलेली आहे. गणेशोत्सवाचं सध्या राज्यामध्ये वातावरण आहे, त्यामुळे नेमका मनोज जरांगेंचा हा आंदोलनाचा मार्ग कसा असणार आहे, ते मुंबईच्या दिशेने कशा प्रकारे कूच करणार आहे? आता अंतरवलीतून ते पुढे निघालेले आहेत. त्यानंतर पैठण नंतर शेवगाव नंतर अहमदनगर, अहिल्यानगरवरून पुढे नारायणगाव मार्गे शिवनेरी हा आजचा त्यांचा दिवसभराचा टप्पा असणार आहे. आणि त्यानंतर आज एक शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे, ज्यामध्ये विखे पाटील हे असतील आणि त्यांच्यासोबत काही नेते देखील असणार आहेत. त्यात त्यांना यश येतं का पाहणं महत्वाचं आहे. जर यश आलं नाही तर पुढे शिवनेरीवरून मुंबईच्या दिशेने ते रवाना होतील. ठीक, धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही असा दावा हा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलाय. त्यांच्या या